पुढच्या बातमीकडे वळूया। मंत्री नितेश राणेंनी हिंदुत्वाचा बाजार मांडलाय असं म्हणत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शरद कोळींनी मंत्री नितेश राणेंवर निशाणा साधला। मशिदीमध्ये जाऊन चादर चढवली, टोप्या घातल्या तेव्हा मुस्लिम प्रिय होते का असा सवाल कोळींनी नितेश राणेंना विचारला। भाजप चावी देईल असा खेळ नितेश राणे करतायत, भाजपला राज्यात दंगल पेटवायची आहे असा गंभीर आरोप कोळींनी केला। अरे तुम्ही तिथं जाऊन काय ती झाडून काढणार आहे का, कचरा गोळा करणार आहे का? तुम्ही तिथं मस्जिदीत जाऊन काय करणार आहे? बरं तुम्हाला एवढा जर पुळका आलाय ना हिंदुत्वाचा, तुम्ही मग तिथं दर्ग्यामध्ये जाऊन चादर कशासाठी पांघरली, तुम्ही टोपी कशासाठी घातली? त्यावेळेस नितेश राणे तुम्ही मुसलमान समाज स्वीकारला होता का? तुम्ही मुसलमान समाज तुम्हाला त्यावेळेस प्यारा होता आणि आता तुम्हाला दुश्मन दिसतोय का? केवळ आणि केवळ जिल्हा परिषद महापालिका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांना या महाराष्ट्रात दंगल घडवायची आहे आणि नितेश राणे ही कुठलाही हिंदुत्वाचा प्रतिनिधी नाही। मुळात ही दोन्ही डोंबऱ्याची औलाद आहे। ही डोंबऱ्याचा खेळ भाजपवाल्यांनी चावी दिल्यावर ही अंगावरची कपडे देखील काढून नाचकाम करते ती। ह्यांचा तमाशा बघायला आता कुणाला वेळ आहे? सगळ्या राज्याला कळून चुकलेला आहे की यांना या महाराष्ट्रात जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचं आहे। खरं तर नितेश राणे नेमका ही राजकारणामध्ये कुणाची पायदास आहे माहीतच नाही। नेमका ही भाजपचा आहे का, काँग्रेसचा होता का, शिवसेनेचा आहे का, RSSचा आहे? हीच नितेश राणे त्या हाफ चड्डीवाल्यांना शिव्या घालत होता। मी मगाशी त्यांचा व्हिडिओ बघितला। आता त्या RSSला ह्या ज्या RSSला नितेश राणे मंत्री शिव्या घालत होता त्या RSSला ही नितेश राणे आता चालतोय का? RSSला आणि भाजपला आता गुदगुल्या होते त्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीकरता शिंदेंच्या शिवसेनेनं मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे। शिवसेनेकडून शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीकरता मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। एकनाथ शिंदेंच्या नेत्यांची आणि आमदार खासदारांची या संदर्भात ऑनलाईन बैठक झाली। दरम्यान निवडणुकीकरता जास्तीत जास्त अर्ज भरा अशा सूचना बैठकीतून देण्यात आलेल्या आहेत। ठाण्यातील आनंदाश्रमामध्ये खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक आणि निवडणुकीच्या पूर्वतयारीकरता महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये महायुतीमध्ये असलेल्या भाजपबाबत नाराजीचा सूर उमटला। भाजपचे पदाधिकारी शिवसेना नगरसेवक पदाधिकारी एकत्र असलेल्या विकासाच्या कामांमध्ये अडथळे आणतायत अशा तक्रारी करण्यात आल्या। पालिका स्वबळावर लढा अशी मागणी नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे। काही मित्रपक्षातील लोक सातत्याने स्वबळ करतात, त्यामुळे नगरसेवक आणि विभाग प्रमुखांमध्ये पण नाराजी आहे की जर समोरचे लोक सातत्याने स्वबळाचा नारा देत असतील, महायुती म्हणून नाही लढण्याचं असं म्हणत असतील, तर आपण कशासाठी युती करताय अशा पद्धतीने काल काही नगरसेवकांचा सूर आला। गेले कित्येक वर्ष आपण या महानगरपालिकेवर स्वबळावर लढतोय आणि त्या ठिकाणी आपण एक हाती आपली सत्ता आणतोय। मग समोरचे सारखे जर तुम्हाला डिवचत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने युती का करता असा प्रश्न त्यांनी आम्हाला विचारला। अवघ्या काही दिवसांवर महापालिकेच्या निवडणुका आल्या आहेत। अशातच यंदा महापौर शिवसेनेचाच होईल असा दावा शिंदेंच्या शिवसेनेनं केलेला आहे। या मातोश्री परिसरामध्ये म्हणजे वांद्रेच्या मातोश्री परिसरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं बॅनरबाजी केली आहे। बॅनरवर दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत आणि त्याकरता राजकीय वातावरण तापलंय, कारण इथं शिंदेंचे फोटो लावलेले आहेत। शिंदेंच्या शिवसेनेनं दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। जोरदार बॅनरबाजी बघायला मिळते। अंबरनाथ बदलापूर नगरपालिकेपाठोपाठ आता कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये आहे। शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकमेकांविरोधात उभे राहण्याची दाट शक्यता आहे। शिंदेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी थेट मित्र पक्षांना आव्हान दिलंय, याल तर सोबत नाही तर आडवे करू। कुणाला वाटत असेल बिना युतीनं कुठलंही काम न करता आम्ही निवडून येऊ शकतो तर आम्ही स्वतः लढायला तयार आहोत असं आव्हानच शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी देऊन टाकलं। यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी पाडापाडीची भाषा मोरेंनी करणं बंद करावं, प्रसिद्धी करता युतीत तणाव निर्माण होईल असं बोलू नये असे खडे बोल त्यांना सुनावलेले आहेत।
शहरातल्या समस्यांशी या दोन्ही पक्षांना देणं घेणं नाहीये असं म्हणत मनसेनं टीका केली आहे. आम्ही या ठिकाणी स्पष्ट सांगतोय, याल तर तुमच्यासह, न याल तर आवडे करून या ठिकाणी शिवसेनेचे जे त्या लोकांना निवडून आणण्याचं काम शिवसेनेचा जिल्हा प्रमुख तुम्हाला चॅलेंज म्हणून सांगतोय. कोणाला असं वाटत असेल की विदाउट युतीने विदाउट एक काम न करता आम्ही निवडून येऊ शकतो, तर आमचं ओपन चॅलेंज आहे. आम्ही सुद्धा तयार आहोत. त्यामुळे कोणीही पदाधिकाऱ्यांना पण सांगतोय, शिवसैनिकांना पण सांगतोय, युती होईल तेव्हा होईल, पण प्रत्येक वॉर्डामध्ये आपली प्रत्येक सीट धनुष्यबाणाच्या निशाणीवर निवडून आली पाहिजे. अरविंद मोरेंनी तरी निदान मला असं वाटतं की त्याने आडवे पडायची भाषा करू नये. कारण मागच्या निवडणुकीत 2015लाच आमच्या सचिन केमर त्यांना ऑलरेडी आडवं पाडलेलं होतं आणि आता त्यांना काय प्रसिद्धी काय राहिलं नाही, तर ते काही ना काही बोलतात. युतीचा जो निर्णय आहे ना, हे वरिष्ठ बघतील, खासदार साहेब बघतील, आमचे चव्हाण साहेब बघतील किंवा आमचे देवेंद्रजी मुख्यमंत्री साहेब बघतील, उपमुख्यमंत्री साहेब बघतील. त्यांनी त्याच्याकडे पडू नये. पक्ष जो आम्हाला आदेश देईल, जे सांगेल त्याप्रमाणे आम्ही करणार. राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होतो आहे. भारत कोकाटे यांनी 2022 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. भारत कोकाटे यांनी सिन्नर तालुक्यातील सोमठाणे या गावाचे सरपंच तसंच नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन आणि विशेष कार्यकारी सोसायटी या महत्त्वाच्या पदांवर काम केलेलं आहे. भारत कोकाटे यांच्या भाजप प्रवेशामुळे सिन्नरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसू शकतो. तसंच पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत कोकाटे यांच्या भाजप प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात अधिक बळ भाजपला मिळेल अशा चर्चा. गोकुळ दूध संघाची पुढच्या वर्षी निवडणूक होणार आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केली आहे. महाडिक विरुद्ध मुश्रीफ आणि सतेज पाटील असा संघर्ष रंगलाय, वाद रंगलाय. डिबेंचर कपातीचा मुद्दा हाती घेत विरोधकांनी रण पेटवलेला आहे. शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी गोकुळवर जनावरांसह मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी हा मोर्चा अडवला, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झालेला होता. गोकुळ दूध संघात वातावरण चांगलंच तापलेलं आहे. प्रशासनात मी सुद्धा काम केलंय. ज्या त्या दिवशीची पत्र ज्या त्या विभागाला पोहोचणं खूप गरजेचं असतं आणि त्या पद्धतीनं अपेक्षा होती की एमडींच्याकडे वेळोवेळी पत्र व्यवहार केला जात असावा म्हणून, पण तो झालेला नाही दिसत आहे. तर मला असं तुमच्या माध्यमातून विनंती करायची आहे की हा मोर्चा गोकुळच्या विरोधात नाही आहे. पुन्हा एकदा सांगते, या शेतकऱ्यांचे पैसे जे डिबेंचर पोटी 40% कपात केलेले आहेत त्यातले पैसे त्यांना परत मिळावेत आणि नाही तर त्यांना दूध बिल फरकामध्ये तरी वाढ करून मिळावी, एवढ्यासाठीच आहे.